नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 18 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे. सो या एक आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये अनदर 2 more examples we are going to discussing. The first one is from AIPMT 2015 and the second one is from Kerala CET 2019. ठीक आहे. जर दोन्ही क्वेश्चन जर बघितले तर क्वेश्चनची लेवल काही खूप हार्ड नाही. ठीक आहे. पहिला द फर्स्ट वन इज फ्रॉम द मेडिकल एक्झाम AIPMT. ओके, सो वी विल मूव टू द फर्स्ट वन. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे बघा. विंड विथ स्पीड ऑफ 40 मीटर पर सेकंड ब्लोज पॅरलर टू द रूफ ऑफ अ हाऊस. काही हरकत नाही. ठीक आहे. समजा एक हाऊस आहे. ठीक आहे. समजा ही विंड अशी पॅरलली समजा फ्लो होऊन राहिली. ओके, ह्या रूफला पॅरलली फ्लो होऊन राहिली. ठीक आहे. जी काही विंड आहे त्या विंडची स्पीड दिली आहे आपल्याला 40 मीटर पर सेकंड. ठीक आहे. द एरिया ऑफ द रूफ इज 250 मीटर स्क्वेअर. हा जो काही रूफचा एरिया आहे तो दिला आहे आपल्याला 250 मीटर स्क्वेअर. काही हरकत नाही. चला, अज्युमिंग दॅट द प्रेशर इनसाइड द हाऊस इज ॲटमॉस्फिरिक प्रेशर. ठीक आहे. म्हणजे घराच्या आतमध्ये, ठीक आहे ना, घराच्या आतमध्ये जो काही प्रेशर आहे तो कोणता प्रेशर आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0. ठीक आहे. त्याची जी काही व्हॅल्यू आहे 1.5. ठीक आहे. द फोर्स एक्झर्टेड बाय द विंड ऑन द रूफ अँड द डायरेक्शन ऑफ द फोर्स विल बी. एकदम सिंपल आहे. हा जो काही विंड पॅरलली या रूफला वाहून राहिला ज्याची स्पीड 40 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि जो काही एरिया दिलेला आहे रूफचा तो किती आहे? 250 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आणि इनसाइड द हाऊस द प्रेशर, अज्युमिंग दॅट द इनसाइड द हाऊस इज द प्रेशर इज ॲटमॉस्फेरिक. अजून करण्याची गरज नाही कारण की आपल्याला इनसाइड द हाऊस कोणतं प्रेशर राहणार? ॲटमॉस्फेरिक. ठीक आहे. तर त्यांनी काय विचारलं की ही जी काही विंड वाहत आहे या विंडनी या रूफवर हाऊ मच अमाऊंट ऑफ प्रेशर एक्झर्टेड, हाऊ मच अमाऊंट ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय दॅट विंड ऑन दॅट रूफ. ओके सॉरी फोर्स हाऊ मच अमाऊंट ऑफ फोर्स okay, not pressure. How much amount of force exerted by this wind which is flowing parallel to that roof and what is the direction of that force? एकदम सिंपल आहे बघा. एक सिंपल फंडा लक्षात घ्या बघा. हा झाला प्रेशर इनसाइड. ठीक आहे. ओके. आणि हा समजा P प्राइम हा झाला प्रेशर आउटसाइड. ओके, दिस इज P0 is nothing but the inside pressure and we are assuming that inside is atmospheric pressure and P prime is nothing but the outside pressure. Okay, now see. Okay, now see, P0 is nothing but the atmospheric pressure and the inside pressure and the P prime is nothing but the outside pressure. Okay, आता एक लक्षात घ्या बघा. इनसाइड द हाऊस जे काही वॉटर म्हणजे जे काही एअर पार्टिकल्स आहे ते खूप काही मोशन परफॉर्म करत नाही. आपल्याला एक लॉजिक माहिती पाहिजे. एअर पार्टिकल एक गॅस मॉलिक्यूल आहे आणि गॅस मॉलिक्युल्स कंटिन्युअसली रँडमली मोशनमध्ये राहतो, परंतु खूप काय रँडमली मोशनमध्ये नाही. ठीक आहे. तो इझिली परफॉर्म करून राहिला त्याचं रँडम मोशन. परंतु आउटसाईड जे काय विंड आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे इथे जे काही एअर पार्टिकल्स आहे त्यांची स्पीड जवळजवळ 40 मीटर पर सेकंद. म्हणजे आउटसाईड म्हणजे इथे या रूफला पार्टिकल्स असे थांबत नाही. त्याच्यामुळे वरचं प्रेशर काय होते? कमी. खालचं प्रेशर काय होते? जास्त. त्यामुळे जो काही विंड इथं फोर्स क्रिएट करणार तो कोणत्या डायरेक्शनला राहणार? अपवर्ड डायरेक्शनने राहणार. येत्या लक्षात. कारण की येत्या लक्षात हा झाला रूफ. ओके, हा झाला प्रेशर इनसाइड, हा झाला प्रेशर आउटसाइड. ठीक आहे. आउटसाइड प्रेशर कमी आहे, इनसाइड प्रेशर कसं आहे? जास्त. त्याच्यामुळे जास्त प्रेशर काय करणार? लिफ्ट करणार. त्याच्यामुळे इथं जो काही फोर्स लागणार तो कोणत्या डायरेक्शनला लागणार बेटा? अपवर्ड. येत्या लक्षात. त्या विंडनं क्रिएट केलेला जो काही फोर्स लागणार तो कसा लागणार? अपवर्ड. त्याच्यामुळे जे काही डाऊनवर्डवाले ऑप्शन आहे ते झाले कॅन्सल. ठीक आहे. आता फक्त 2च ऑप्शन राहिले आपल्याकडे अपवर्ड, परंतु याच्यातही थोडेसे न्यूमेरिकल चेंज आहे त्याच्यामुळे आपल्याला गोष्टी तर फाइंड आउट करणार. पण लक्षात आलं ना? ओके, इनसाइड प्रेशर जास्त आहे, आउटसाइड प्रेशर कमी आहे. त्याच्यामुळे इनसाइड प्रेशर आउटसाइड प्रेशर म्हणजे इनसाइड प्रेशर काय करणार? या रूफला लिफ्ट करणार. जसा तो विंड फ्लो होणार त्या फोर्सची डायरेक्शन कशी राहणार? अपवर्ड. ठीक आहे. बघा आता फोर्स म्हणजे काय? प्रेशर म्हणजे काय? फोर्स पर युनिट एरिया. देअरफॉर फोर्स इक्वल्स टू काय? प्रेशर इंटू एरिया. एकदम सिंपल. आपण 8वीत फॉर्म्युला शिकलो आहे. 8वीत याच्या अगोदरच शिकलो. सम प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. देअरफॉर फोर्स इज नथिंग बट प्रेशर इंटू एरिया. ठीक आहे. एरिया आता त्या रूफचा दिलेला आहे. या रूफवर आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा. त्या रूफचा आपल्याला एरिया दिला आहे. ओके. आता प्रेशर, त्या रूफवर किती प्रेशर एक्झर्ट होतं ते फाइंड आउट करायचं आहे. बघा, अकॉर्डिंग टू द बर्नॉलिस इक्वेशन, ओके, हे जे काही एअर पार्टिकल्स आहे, ओके, ते काय करत आहे बेटा? मोशन परफॉर्म करत आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे. सो देअरफॉर द प्रेशर ड्यू टू कायनेटिक एनर्जी किती राहायला पाहिजे? हाफ
रो व्ही स्क्वेअर इंटू एरिया. बस हे समजलं पाहिजे. हा जो काही प्रेशर घेतो आपण, प्रेशर ड्यू टू काय, कायनेटिक एनर्जी. का बरं कायनेटिक एनर्जी? कारण की एअर पार्टिकल्स मूव्ह होत आहे. ठीक आहे. आता बघा, आता काही मोठी गोष्ट नाही बघा, हाफ ॲज इट इज. ठीक आहे, इंटू रो. ओके, डेन्सिटी ऑफ एअर तुम्हाला दिलेली असणार 1.2 इंटू व्हेलॉसिटी ऑफ दॅट विंड 40. ओके, व्हेलॉसिटीचा काय स्क्वेअर, म्हणून मी काय लिहू शकतो 40 इंटू 40 इंटू एरिया इज नथिंग बट 250. ठीक आहे. आता एक सिंपल कॅल्क्युलेशन्स करा, यू विल गेट द सोल्युशन. बघा 1/2 इंटू 1.2ला मी लिहितो 12 इंटू 10⁻⁻1 इंटू 40 इंटू 40 इंटू 250. क्लिअर. बघा बेकबे हा झाला 6चा भाग गेला. ठीक आहे. बघा आता बघा 6 इंटू याला 4 इंटू 10 पॉवर सॉरी. बघा कॅल्क्युलेशन्स करूया आपण, एकदम सिंपल, एकदम सिंपल. बघा इथे 6 उरला, इथे 10⁻⁻1. 40ला मी 4 इंटू 10⁻+1 लिहितो. 40ला अगेन 4 इंटू 10⁻+1. इथे 25ला 10⁻1. ठीक आहे. म्हणजे सगळे मी पॉवर्समध्ये घेतले. बघा 250ला 25 इंटू 10⁻1, 40ला 4 इंटू 10⁻1. आता बघा सगळे न्यूमरिकल्स एकत्र करू. ठीक आहे. 6 इंटू 4 इंटू 4 इंटू 25 इंटू, आता आपल्याकडे काय शिल्लक राहिलं बघा, 10⁻⁻1 +1 गेट कॅन्सल, 10⁻1 10⁻1 म्हणजे काय 10⁻2. ठीक आहे. आता बघा हे एकदम सिंपल आहे. बघा 4 चौक 16. ठीक आहे ना. 6 इंटू 16 इंटू 25 इंटू 10⁻2. फोर्स फाइंड आउट करताय, त्याच्यामुळे ॲन्सर न्यूटनमध्ये राहायला पाहिजे. ठीक आहे. आता 16 गुणिले 25 करून टाकूया आपण. ठीक आहे. 6 5 3 0 हातच्याले 3 7 2 12, 12 आणि 3 15. क्लिअर. 5 इथे आला 2 0 5 हे झालं 10, 3 आणि 1 4, 400 25 गुणिले 400 इंटू काय करावं लागलं आपल्याला 6 0 0 साइन चौक 24 म्हणजे 2400 इंटू 10⁻2 न्यूटन. ठीक आहे. 24 इंटू 10⁻2 इंटू 10⁻2 न्यूटन म्हणजे 24 इंटू 10⁻4 न्यूटन. बघा या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन बघा. बघा आपल्याकडे दोनच ऑप्शन राहिले होते, इथं 4.8 येत आहे. ओके, हा 2.4 तर आपण इझिली म्हणजे काय करू शकतो, मॅनेज करू शकतो. 10⁻5 आहे. हा जो काही पॉईंट आहे इथे एक घर इकडे घ्या, म्हणजे 2.4 पॉईंट जर लेफ्ट हँड साईडला आला तर 10⁻+1 होते. ऑलरेडी इथं 4 आहे, 10⁻+5 न्यूटन. अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर काही मोठी गोष्ट अडचण नाही. फक्त एक गोष्ट सुरुवातीला सॉल्व्ह करून घ्यायचं की इनसाइड प्रेशर जास्त आहे, आउटसाईड प्रेशर जास्त आहे, त्याच्यामुळे विंडमुळे लागणारा जो काही फोर्स आहे त्याची डायरेक्शन कशी राहणार, अपवर्ड. हायर प्रेशर लिफ्ट करणार ना. ओके, सिंपल. हे तर सिंपल अल्जेब्रा आहे. ओके, एनीबडी कॅन डू इट. and the question is from the AIPMT 2015. Okay, so we will move to the question number 2 and the second is from the Kerala CET. बघा सोल्युशन, याचं सोल्युशन अतिशय इझी आहे. ओके, चला 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 ला 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 फास्ट फास्ट. ओके, we are discussing the numerical number 2 and the question is from the Kerala CET. बघा, a cylindrical container containing the water has a small hole at a height of 8 cm from the bottom and at a depth of 2 cm from the top surface of the liquid. काही हरकत नाही. The maximum horizontal distance traveled by the water before it hits the ground. बघा, एक सिलेंड्रिकल कंटेनर आहे. ओके, या समजा या कंटेनरमध्ये समजा वॉटर फिलअप केलेला आहे. ठीक आहे. होल कुठे आहे बघून घ्या. हाईट ऑफ 8 cm फ्रॉम द बॉटम. ओके, बॉटम पासून बघा, बॉटम पासून 8 सेंटीमीटरवर ओके हाईट दिलेली आहे. ठीक आहे. आणि डेप्थ पासून किती दिलेलं आहे बेटा, सॉरी, आणि सरफेस पासून अप्पर सरफेस पासून किती डिस्टन्सवर आहे, 2 सेंटीमीटर. म्हणजे इथून हा किती सेंटीमीटरवर आहे, 2 सेंटीमीटरवर आहे. तोच होल आहे, तोच होल बॉटम आणि जो काही अप्पर सरफेस आहे तिथून डिफाईन केला आहे. बॉटम पासून तो 8 सेंटीमीटर हाईटवर आहे आणि सरफेसच्या अप्पर सरफेस लिक्विडपासून तो किती डेप्थवर आहे, 2 सेंटीमीटरवर. ठीक आहे. मग इथनं जो काही पाणी राहणार तो समजा असा इथं हे ओके, हे समजा ग्राउंड झालं. ओके, तर ग्राउंडला हिट करण्या अगोदर त्याची आपल्याला काय विचारलं आहे, होरिझॉन्टल डिस्टन्स. ओके, हा जो काय हा काय झाला, होरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड बाय दॅट वॉटर स्ट्रीम. ओके, बिफोर हिट टू द ग्राउंड. ग्राउंडला हिट करण्यापूर्वी त्याचं आपल्याला होरिझॉन्टल आपल्याला रेंज काढायची आहे. सरळ सरळ आपल्याला काय काढायची आहे, रेंज. ओके, बघा
ओके, बघा आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याकडं वेलॉसिटी इंटू काय पाहिजे बेटा, डिस्टन्स म्हणजे काय, वेलॉसिटी इंटू टाईम. ओके, जर तुम्हाला डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं आहे तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं ते वेलॉसिटी इंटू टाईम. ओके, बघा आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहे, v इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2gh अँड t इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2h डिवायडेड बाय g. ओके, बघा हा वेलॉसिटी आणि हा टाईम जर दोन्ही कॅल्क्युलेट करून जर टाकले तर तुम्ही डिस्टन्स फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, स्पीड ऑफ रिफ्लक्स वगैरे शिकत असताना तुम्ही या दोन गोष्टी फाइंड आउट केल्या. ठीक आहे, आता बघा आपल्याला बघा अप्पर सरफेसपासून जी काही डेप्थ दिली आहे तिला एचने डिनोट केलं आहे. ग्राउंड सरफेसपासून किंवा बॉटमपासून जी काही आपल्याला हाईट दिली आहे तिला आपण कॅपिटल एचने डिनोट केला, काही मोठा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2, जी किती घ्यायचं बेटा 10, काही दिलं नाही. स्मॉल एच किती आहे आपल्याकडे 2. ठीक आहे, हे किती शिल्लक राहिलं बेटा, बेदुनी 4 आणि हे 40. ठीक आहे, इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2, एच किती दिला आहे बेटा 8, जी किती दिला आहे बेटा 10. ठीक आहे, या दोन्ही व्हॅल्यू इथं पुट करा. देअरफॉर डिस्टन्स वेलॉसिटी इज हाऊ मेनी, स्क्वेअर रूट ऑफ 40 आणि हे किती बेटा 8 दुनी 16, 16 भागीला 10. कॅल्क्युलेट करा. बघा लॉज ऑफ इंडासचे सगळं एकत्र घेऊन या 40 × 16/10. ठीक, बघा 2चा भाग जाते इथं किंवा 10 कॅन्सल, सो चौक 64. अंडर रूट ऑफ 64 किती येते 8. तुम्ही काय फाइंड आउट केला, टाईम. टाईम कशामध्ये राहतो, सेकंद, त्याच्यामुळे 8 सेकंद. त्याच्यामुळे सॉरी टाईम नाही फाइंड आउट केला रे बाबू, तू काय फाइंड आउट केला, डिस्टन्स. तू काय फाइंड आउट केला, डिस्टन्स, त्याच्यामुळे सेंटीमीटर. येतं लक्षात, सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. ओके, कारण की हे बघा जी काही तुम्हाला हाईट आणि डेप्थ दिली होती ती सेंटीमीटरमध्ये होती, त्याच्यामुळे तुम्ही जो काही डिस्टन्स फाइंड आउट करणार तो कशात येणार, सेंटीमीटरमध्ये. येतं लक्षात. स्पीड ऑफ रिफ्लक्सचा जर तुम्ही कॉन्सेप्ट पाहिला असेल तर या दोन फॉर्म्युले तुम्हाला तिथं मिळून जातो आणि खूप काही मोठी अडचण नाही याच्यात. आणि द क्वेश्चन इज फ्रॉम द केरला CET 2019. ओके, तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.